इंग्लंड आणि फ्रान्सला वेगळं करणारं साधारण 34 किलोमीटर अंतर असलेलं इंग्लिश चॅनेल जलतरणपटूंसाठी सर्वात धोकादायक लांब अंतराचा कठोर नियम असलेला हा एक साहसी खेळ आहे. ही गोष्ट आहे आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मृत्यूचीही पर्वा न करणाऱ्या एका आईची, जिने पार केलं आपल्या जिद्दीने इंग्लिश चॅनेल. Every swimmer has a dream to do one thing, one big thing, and that was the English Channel. Then I should be achieving this. तिचं नाव तन्वी. जमिनीवर पाय असलेल्या या कुटुंबातील या मुलीचे पाय मात्र जमिनीवर न पडता पाण्याकडेच जास्त वळू लागले. आयुष्याला किनारा लाभावा यासाठी माणसं जीवनभर धडपडत राहतात, पण तन्वीने किनारा सोडून अथांग पाणी हेच आपलं अथांग जीवन बनवलं होतं. तिला करायचंय तर मग का नाही होऊ शकत, आणि प्रयत्न करण्यात काय हरकत. No time to chit chat, no time to stop and crib about pain. Nothing. You just have to keep going. म्हणजे बॉडी तर बिलकुलच प्रिपेअर्ड नव्हती, कारण की ट्विन्स प्रेग्नन्सी होती आणि लाईफमध्ये काही सिच्युएशन आल्या तर यू हॅव टू फाइंड युअर लाईट अँड यू हॅव टू फाइंड युअर वे. पण जेव्हा ती करते ना तेव्हा प्रत्येक वेळेस Hi, my name is Tanvi Devre and I have swam the English Channel. Got introduced to water very early and I was like 1 year or 1.5 years. My grandfather used to take me to the pool, the Veer Savarkar Taran Talav. So whole family used to go to the pool आणि माझ्या वडिलांनी आणि आजोबांनीच मला स्विमिंग शिकवलं तेव्हा. आणि फ्रॉम दॅट टाइम आय वॉज सो फॅसिनेटेड विथ वॉटर. मी घरी येऊन पण परत बेसिंगमध्ये खेळायची वगैरे. दॅट वॉज अँड देन आय स्टार्टेड लाइकिंग द फील ऑफ वॉटर. पहिल्यापासूनच आमच्याकडे काय पूर्वीपासूनच आमच्या फॅमिलीमध्ये ट्रेकिंग, सायकलिंग, योगा किंवा थोडेसे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स याच्यावर आमचा भरपूर भर राहायचा. रात्री साधारण 2च्या सुमारास मी उठलेली, तयारी करून निघणारच होती. घराबाहेर पडताना सासूबाईंनी मला आशीर्वाद दिला आणि शिरा खाऊ घातला. मग मी, माझे कोच आणि विप्लव डॉककडे जायला निघालो. सोबत वडील पण होते. आमच्या बोटीचं नाव सी प्रिन्सेस 2 होतं. मनात थोडी धाकधूक होती. तयारी तर केली होती, प्रॅक्टिस पण केलेली, पण तरीही टेन्शन होतंच, कारण पुढे काय येणार आहे हे माहीत असणं एक गोष्ट असते आणि त्या क्षणाला प्रत्यक्ष सामना करणं वेगळीच गोष्ट असते. There are a lot of
people who are capable of doing it, but then not knowing how to conquer or how to approach the channel has always been a mental block. Hello, I'm Srikanth Viswanathan. I live in Bangalore. I swam the English Channel in 2018, and since then I've been approached by different people to help them with their channel aspirations, and so I've been providing some support and coaching and guidance. And Tanvi has been one of those who had reached out to me a few years ago, asking her to help her out in her channel journey. And since then, I've been helping her with with this adventure. Open water, there is a popular saying that particularly the channel swimming is 90% is mental and 10% is physical. Open water swim, marathon swimming particularly, or even for that matter any marathon sport, is always extremely time consuming. You are not just training for half an hour or 1 hour a day, you need to train for much longer hours. Your weekends are typically used for these kind of long distance trainings and so on. 5 तास पोहून झालेले तेव्हा मागचा किनारा अगदी दिसेनासा झालेला, पण खरं सांगायचं तर मागे वळून बघायला वेळच नव्हता. आणि समुद्रात त्यावेळी भरपूर जेलीफिश होते. ते सतत त्यांचे स्टिंग्स लागत होते मला. ते भरपूर वेदनाशील होते. त्यांना चुकवणे अगदी अशक्य होते. दुसऱ्या बाजूने पोहता येत नव्हतं. थांबून वाट बघता येत नव्हती. दुःख होत होतं, पण पुढे जात राहणं हाच एक मार्ग होता. पण तुम्ही मला सांगितलं की मला इंग्लिश चॅनल करायचं आहे, तेव्हा मी थोडा विचार केला की एवढा टफ डिसिजन घेतला आहे, पण तिला जर करायचं आहे, ती त्याच्यासाठी सगळं सॅक्रिफाईस करून एवढं हार्डकोर ट्रेनिंग करायला तयार आहे, तर मग तिसाठी वेळ काढणं ही माझ्यासाठी खूप छोटी गोष्ट होती. हो, तिने तो गोल सेट केला आणि तिला त्याच्यासाठी सपोर्ट करणं हेच माझा पण ड्रीम आणि माझाही गोल होता की तिला करायचं आहे तर मग का नाही होऊ शकणार, आणि प्रयत्न करण्यात काय हरकत. Training mainly was about building endurance. 4 hours, then 5, 6, 7 and so on. 4 to 9 hours was not too bad, but for the 12-hour swim, I was craving some good company because it gets so lonely in the water. That's why I love to see my friends and family come out to support, cheer me, encourage me, and that keeps me going. It became a really, really important part of my regime. करता करता 9 तास झालेले. थंड पाण्यामुळे शरीर अगदी बधीर झाले होते माझे. हातपाय खूप दुखत होते. जेलीफिशच्या चावण्याच्या त्रासामुळे आणि सतत पोहत राहण्याने थकवा वाढतच होता. वेदनांकडून लक्ष हटवण्यासाठी मी मनात काही ना काही विचार करत होते. प्रत्येक स्ट्रोकसोबत स्वतःला हेच सांगत होते की चल अजून थोडंच बाकी आहे, चल अजून थोडंच बाकी आहे, आता जवळच आलाय. I think the most difficult part of my training was Nainital. It was very, very brutal and I had no expected the water could be so cold. I had pretty much given up on my hopes for the English Channel, honestly. While I was training in Nainital, the water was brutally cold. In channel, you have to have your feet very fast, 30 seconds to 1 minute maximum. Quickly gulp it, keep going. No time to chit chat, no time to stop and crib about pain. Nothing. You just have to keep going. Otherwise, you'll be drifting towards somewhere else. When I did the 6 hours Nainital swim, of course I gained some confidence,
a lot actually, but I also got a little bit scared. Could I really keep up with this cold water for 14 hours or maybe more? 12 तासानंतर वेदना खूप वाढलेल्या, शरीराचा कंट्रोल निघत चालला होता. फक्त पुढे जात राहायचं एवढंच डोक्यात होतं. दूरवर कॅलेचा किनारा दिसत होता, पण थांबून ते पाहण्याचा उत्साहही नव्हता. भरपूर पेन होता पूर्ण शरीरात, पण थांबायचं नाही हे ठरवलं होतं. पहिली बच्चा थोडंसं राहिलेलं, खरोखर थोडंसं राहिलेलं. हो, खूप क्लिअर दिसतंय आम्हाला ते. तुम्ही एकटेच असतात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे. तुमच्यावर कोणीच नसतं. म्हणजे कोणीच नाही. तुम्ही तुमचं स्विमिंग करताय. तुम्ही तुमचं 18 ते 20 तास तुम्ही स्विमिंग करून तुम्ही पुढे जाणार आहेत, तिथपर्यंत पोहोचणार आहेत. तर इट इज मोर चॅलेंजिंग. हा एक पार्ट झाला चॅनलचा. चॅनलमध्ये जेलीफिश हा खूप मोठा विषय, जेलीफिशचा. आणि त्याचं जे काही स्टिंग जो असतो, जो काही तो तुम्हाला टच केल्यानंतर त्याची ॲलर्जी डेव्हलप होत असते आणि प्रचंड वेदना होत असतात, अनबिलेबल वेदना होत असतात. तर त्या तुम्हाला सहनच करावं लागणार आहे. आणि मग म्हणून इंग्लिश चॅनल करण्यापूर्वी जे काही स्विमर्स असतात ते 8-10 दिवस अगोदर प्रॅक्टिस करत असतात तिथे. त्या प्रॅक्टिस करायचा उद्देश स्टॅमिनाच्या बरोबरच जेलीफिशची जे बाईट जे असतात त्याची तुम्हाला सवय होणं हा देखील एक खूप मोठा पार्ट असतो की चॅनलच्या प्रॅक्टिस अगोदरच्या प्रॅक्टिस करण्यासाठी. म्हणजे आता आपण असं का, म्हणजे आता तिची मुलं आहेत बाबा, तिला जबाबदारी आणि तिने का असं करावं एवढं असं सगळं असं इमोशनली. बाकी खूप अशी की माझं बच्चा आहे, इतकं का स्विमिंग करतो, का करावं, म्हणजे असं वाटतं. दुसरं काही नाही. तिने छान असं राहावं, तिचं विवेदा करावा. आणि जेव्हा ती करून झाल्या की छान वाटतं, पण जेव्हा ती करते ना तेव्हा प्रत्येक वेळेस जेव्हा मला वाटायला लागलं की आता शरीर साथ देणार नाही, तेव्हा मला एक छोटासा आवाज ऐकू आला. एक लहान मुलगी होती माझ्या सेशनला आणि प्रत्येक राऊंडला ती मला यू कॅन डू इट, म्हणजे ते मला कोणाचाच आवाज आतापर्यंत एवढा क्लिअरली ऐकू आला नाही स्विमिंग करताना. पण ती म्हणजे ती एखाद्या छोट्या देवीसारखी ती बसली होती. म्हणजे मला तर तेच प्रत्येक म्हणजे शेवटचे जे 3 तास होते ना, खूपच माझे हाड गेले. पण मी तिथे पोचल्यावर माझी काहीतरी अशी एनर्जी बूस्ट व्हायची. म्हणजे मला लिटरली वाटायचं की काहीतरी सोर्स ऑफ लाईट तिकडून मला पुश करतोय. तर मला आत्तापर्यंत ती मुलगी वाटली की सुमारे 17 तासांपूर्वी आम्ही पोहायला सुरुवात केली होती. तेव्हा 7 जण पाण्यात उतरले होते, पण शेवटपर्यंत फक्त 3घच पोहोचू शकलो. त्यात मी एकटीच महिला आणि भारतीय होती. कॅलेच्या किनाऱ्याकडे जात असताना तो क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. पुढचा प्रवास अजून लांब आहे. बिग ओशन 7 स्विमिंग पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. पण हा क्षण, ही धडधड, ही भावना, हे सगळं शब्दात मांडणं खरंच अवघड आहे. घरी परतल्यावर ज्या प्रेमाने आणि उत्साहाने माझं स्वागत झालं ते पाहून मन भरून आलं. पुढच्या काही आठवड्यात मला माझ्या देशाचे नाव अभिमानाने उंचावण्याची संधी मिळाली. म्हणजे तो आनंद, तो अभिमान शब्दात भावणार नव्हता. पण पुरस्कार, सत्कार, कौतुकाने मिळालेल्या सन्मानाच्या त्या सगळ्या क्षणामध्ये माझ्या मनात एक गोष्ट अगदी स्पष्ट होती. हा शेवट नव्हता. खरं तर ही तर माझ्या प्रवासाची सुरुवात आहे.